या, मी तुम्हाला बाहेर सोडते, या. सावकार, नागराज, विठुराया, तुम्हाला माझा मनोभावे नमस्कार. नागराज, तुम्ही कृपा केलीत आणि विठुराया, तुम्हाला बुद्धी आणि धैर्य दिलंस. गरगटतेस का ग तू? तुला हकललं होतं ना इकडनं, मग परत कशी आलीस? आणि खोलीत साप आहे हे कसं कळलं तुला? मला खात्री आहे आज साप तूच सोडलास. माझं सुख बघवतच नाही ना तुला? नाही हो मालकीनबाई, मी कशाला असा दुष्टपणा करेन? नाहीतर मी साप बाहेर सोडलाच नसता, गप्प बसले असते की नाही. दंगावा करू नकोस. अगं, त्या सापापेक्षा जास्त विचार तर तू आहे. आज तर तुझा जीवच घेते. तुझी ना कटकटच नकोय मला. आज बघूस तू कशी वाचतेस. बघूस तुला कोण वाचवायला येतात. सोडणारच नाही तुला. बालकीबाई, तुम्ही काय करताय? ऐकून तर घ्या माझं. मर आला तू, मर. बालकीबाई, माणिक, माणिक, सोड तिला. आज हिला सोडणार नाही. माणिक ऐक, माणिक ऐक जरा. आवर जरा, स्वतःला खूळ लागलाय का तुला? माणिक, सावकार, तुम्ही का वाचवलं तिला? मला दिसतंय ना सावकार, नेहमी तुम्ही तिचीच बाजू घेता. याचाच अर्थ या कुलक्षणी बद्दल अजूनही तुमच्या मनात दया आणि प्रेम आहे. हा जो राग आणि तिरस्कार तुम्ही दाखवता ना, हा सगळा खोटा आहे. तुमच्या मनात हिच्याच बद्दल प्रेम आहे. तसं नाहीये माणिक. मला हिचा अजिबात पुळका नाही. अगं, पण एखाद्या अनोळखी माणसाने जरी आपला जीव वाचवला तरी आपण कृतज्ञता व्यक्त करतो ना. आणि हिने तर पाठोपाठ 2 वेळा आपला जीव वाचवला. कळतंय का? तुमच्यासाठी अनोळखी ही सटवी नाही. मी आहे अनोळखी. मी आहे उपरी. मला कळलंय माझं काय स्थान आहे. आता मला एक क्षणही इकडे थांबायचं नाहीये. निघते मी. माणिक, माणिक, माणिक ऐक, ऐक माणिक, ऐक. माणिक ऐका. काय खुळेपणा आहे हा? आता कुठे निघालीस? चालले मी माझ्या आईच्या घरी. मला यायचं असेल ना माझ्यासोबत तर चला, नाहीतर मी एकटी जाईन. अगं माणिक, मी नाही येऊ शकत. मी तुझ्या आईला शब्द दिलाय की जोपर्यंत तुझे बाबा परत येऊन इथला ताबा घेत नाही तोपर्यंत मी जबाबदारीतून मुक्त होणार नाही. मग मी कसा येऊ? हे माझ्या तत्वात बसत नाही. मालकीणबाई, अहो खरंच मला तुमच्या मध्ये यायचं नव्हतं.
मी निघालेच होते. मला तुमच्या खोलीत साप जाताना दिसला आणि अनर्थ व्हायला नको म्हणून मी आत आले. मी खरंच सांगते हो. हवं तर तुम्ही लक्ष्म्या काकांना विचारा. अगं उदसे, त्याला काय विचारायचंय? तुमचं संगनमत आहे ना, इंद्राला मांजर साक्ष. मला बुद्धी नाही, डोळे नाही की अक्कल नाही. आता कळतंय मला. तुला इकडनं हकलून सुद्धा तू इथनं गेलीच नाहीस ना. या लक्ष्म्याची ती पुतणी रुक्मी ती तूच होतीस ना. छान. म्हणजे वेश पालटून आमच्यावर लक्ष ठेवायला मुद्दामून तू इथे थांबलीस. मुद्दाम आमच्या एकांतात आलीस. सगळे सगळे एकमेकांना सामील आहेत. नाही, आता ना तुम्हाला हवा तो गोंधळ घाला. तसंही सावकार इथेच आहेत. करा रास क्रीडा करा. आता ना मला इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. माणिक माणिक? माणिक 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 किटबाई? माणिक 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 ऐक. इतक्या रात्री जायलाच हवं का? मालकीणबाई, आत्ता नका हो जाऊ. चल मुकट्याने आत चल माणिक. कशाला थांबवताय मला? मी असल्याने खोळंबाच होणार आहे ना तुमचा प्रेमी जीवांचा. जाऊ द्या मला. ठीक आहे. लक्ष्म्या, बैलगाडी जोड आणि हिला सुखरूप घरी सोड लवकर. नाही, नको, काही नको. मला कोणाच्याही सोबतीची गरज नाहीये. लांडग्या कोल्ह्यांनी मारून जरी टाकलं ना मला, तरी त्याचा कोणाला फरक पडणार आहे? नको. लक्ष्म्या, तुला सांगितलं ना मी. जा हिच्या सोबतीला जा. मालक, तुम्ही आराम करा. मी इथेच आहे बाहेर. तू बाहेरच म्हणजे म्हणजे काय? मी तुझ्या छत्रछायेखाली राहू? मगता घेतलायस का माझा तू? म्हणजे तू असेल तर मी निर्भय राहायचं आणि तू नसलीस तर मी घाबरायचं असं म्हणायचंय का तुला? नाही काय, तू कोण समजतेस कोण ग स्वतःला? नाही नाही, तू या असल्या गोष्टी करून तू माझा जो विश्वासघात केलाय तो पुसून निघेल. या भ्रमात राहू नकोस ना तू. चुप, गप्प बसायचं, फक्त ऐकायचं, कळलं? मी मगाशी तुझी बाजू घेतली म्हणून सगळं पहिल्यासारखं होईल असं वाटतंय तुला? हे बघ, या सगळ्या गोष्टी करून तू माझा जो विश्वासघात केलाय तो पुसून निघेल या भ्रमात तू राहू नकोस.